स्क्रीन दिसते का सर्वांना? हॅलो, स्क्रीन दिसते का? ओके, ठीक आहे. आपला एक क्लासचा टॉपिक राहिलेला आहे, थेरी टॉपिक 15 नंबरचा. आतापर्यंत जे काही झालेले आहेत टॉपिक, त्यामध्ये जर काही क्युरीज असतील कोणाला तर विचारा. त्याच्याशी रिलेटेड जर काही प्रॉब्लेम्स असतील, क्युरीज असतील तर विचारा. ओके, आता लास्टचा टॉपिक आपण स्टार्ट करतोय. टॉपिकचं नेम काय आहे? डिसिजन सपोर्ट सिस्टीम, इट्स कन्सेप्ट, कंपोनंट्स and application in agriculture, then agriculture expert system, then soil information system, etc. for supporting farm decisions. आता यामध्ये प्रत्येक पॉइंट थोडे थोडे कंबाईन केलेले आहेत. म्हणजे फर्स्ट डिसिजन सपोर्ट सिस्टीम हे कंबाईन केलेलं आहे. डिसिजन सपोर्ट सिस्टीम मीन्स इट इज कम्प्युटराइज्ड प्रोग्राम which is used to support determination, judgment means making decision and courses of action in organization or businesses. म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा यूज कशासाठी केला जातो? तर डिटर्मिनेशन साठी, जजमेंट साठी किंवा डिसिजन जर आपल्याला घ्यायचे असतील, निर्णय घेण्यासाठी आपण या सपोर्ट सिस्टीमचा यूज करतो आणि कम्प्युटराइज्ड सिस्टीम आहे. मग त्या डिसिजन सपोर्ट सिस्टीमची कन्सेप्ट काय आहे, त्याचे कंपोनंट्स किंवा ऍग्रीकल्चर मध्ये त्याचा यूज कसा होतो, हे पॉइंट्स आपण बघणार आहोत. शिवाय ऍग्रीकल्चर एक्सपर्ट सिस्टीम AES, देन सॉइल इन्फॉर्मेशन सिस्टीम. तर बऱ्यापैकी सॉइलची जे काही इंट्रोडक्शन पार्ट आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी माहित आहे. ओके, याच्यामध्ये फक्त आपण जनरल ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. फर्स्ट, decision support system. So decision support system is a computerized program. Already सांगितलेला आहे, it is computerized program which is used to support determination, judgment and course of action in organization or in businesses. म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा यूज तुम्ही कुठेही करू शकता. म्हणजे निर्णय घेणे, this is most important part in any organization or any businesses. Okay, so decision making is a major component of living. म्हणजे आपल्या जगण्याचा एक भाग आहे किंवा महत्वाचा इम्पॉर्टंट कंपोनंट आहे डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग कारण आपण प्रत्येक गोष्टीत काही ना काही डिसिजन घेत असतो, म्हणजे निर्णय काही ना काही घेत असतो. so this is the major component of living and therefore fascinating topic for discussion and investigation. Fascinating means interesting किंवा इम्पॉर्टंट म्हणा. इम्पॉर्टंट आहे किंवा इंटरेस्टिंग टॉपिक आहे डिस्कशन करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी. So several fields in science also occupy themselves with nature of different aspects of decision making. म्हणजे सायन्सच्या पण अशा काही फील्ड्स आहेत ज्या ठिकाणी या डिसिजन मेकिंगचा यूज केला जातो. मग कोणकोणत्या फील्ड्स आहेत? फिजिओलॉजी आहे, सायकोलॉजी आहे, सोशियोलॉजी आहे अँड इकॉनॉमिक्स. ओके, म्यूट करा. ओके, फिजिओलॉजी, सायकोलॉजी हे सगळ्यांना माहिती आहे. सोशियोलॉजी, इकॉनॉमिक्स या सगळ्या ठिकाणी डिसिजन सपोर्ट सिस्टीम किंवा डिसिजन मेकिंग हे कंपोनंट यूज केले जाते. इन मोस्ट इन्स्टिट्यूशनल डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम्स देर आर 3 मेन ऍक्सेप्ट्स ऑफ कन्सर्न. मग त्यामध्ये 3 मेन पॉइंट्स दिलेले आहेत डिसिजन सपोर्ट सिस्टीमचे. फर्स्ट पॉइंट आहे इन्फॉर्मेशन अबाउट दी करंट सिच्युएशन अँड पॉसिबली अँड अबाउट दी पास्ट. म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टीम मध्ये आपल्याला कोणती कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे? एक तर जी करंट सिच्युएशन आहे, ते करंट सिच्युएशनची रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे अवेलेबल पाहिजे. नंतर पॉसिबिलिटीज म्हणजे प्रिडिक्शन, आपण म्हणतो ना प्रिडिक्ट करणे किंवा असं कन्सिडर करणे किंवा प्रिडिक्ट करणे, हे झालं प्रिडिक्शन. पॉसिबिलिटीज काय आहेत अँड अबाउट दी पास्ट म्हणजे पास्ट, या सगळ्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे ज्या वेळेस आपण डिसिजन मेकिंग यूज करतो.
Then the processes that are to be influenced by the decisions. इन्फ्लुएन्स म्हणजेच काय, एक तर ओपिनियन म्हणा, बिहेवियर्स किंवा इन्फ्लुएन्सी. सो दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट, द प्रोसेसेस दॅट आर टू बी इन्फ्लुएन्स बाय दी डिसिजन्स. म्हणजे जे तुम्ही डिसिजन घेणार आहे त्याच्याशी रिलेटेड ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या इन्फ्लुएन्स प्रोसेसेस म्हणजेच त्याचे ओपिनियन्स किंवा बिहेवियर्स आपल्याला माहित पाहिजे. द ऍक्च्युअल डिसिजन मेकिंग प्रोसेस. आणि जी काही तुम्ही डिसिजन सपोर्ट सिस्टीम साठी किंवा डिसिजन मेकिंग साठी जी प्रोसेस लागणार आहे ती प्रोसेस पण तिथं माहित पाहिजे. सो दिस इज द मोस्ट इन्स्टिट्यूशनल डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम. सो these are the 3 मेन ऍक्सेप्ट्स ऑफ कन्सर्न. म्हणजे हे आपल्याला माहित पाहिजे कन्सर्न किंवा ह्या गोष्टी आपल्याला जर माहित असतील तर डिसिजन मेकिंग साठी आपल्याला त्याचा यूज होऊ शकतो. कोणकोणत्या थिंग्स सांगितल्या, इन्फॉर्मेशन अबाउट दी करंट सिच्युएशन, पॉसिबली अँड अबाउट दी पास्ट. म्हणजे जी करंट सिच्युएशन आहे ती करंट सिच्युएशन, पॉसिबिलिटीज आणि पास्ट याच्याशी रिलेटेड. ओके. नेक्स्ट, डिसिजन मेकिंग कन्सर्निंग ऍसिड रेन इलिस्ट्रेट द अबाउट 3 ऍक्सेप्ट क्लिअरली. त्यामध्ये परत अजून 3 ऍक्सेप्ट दिलेले आहेत. The information consists of huge amount of data regarding industrial, agricultural and automotive activities. Data means what? सगळ्यांना माहिती आहे. Data means collection of information or huge amount of information. So what is information? After being processed on data, information being created. मी डेटाबेसच्या टॉपिक मध्ये हे सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आपण डेटावरती प्रोसेसिंग करतो त्यावेळेस इन्फॉर्मेशन क्रिएट होते. सो इन्फॉर्मेशन कन्सिस्ट ऑफ ह्यूज अमाउंट ऑफ डेटा. सो हियर विच टाइप ऑफ डेटा इज अवेलेबल? डेटा रिलेटेड टू इंडस्ट्रियल, then data related to agriculture and automotive activity. So all types of data or these 3 types of data are available in this information. So it also consists of data about the wind and sun activities. विंड आणि सन या दोन्हीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी रिलेटेड डेटा पण ह्या डिसिजन सपोर्ट सिस्टीम मध्ये अवेलेबल आहे. अँड अबाउट दी टाइप्स ऑफ पॉवर स्टेशन यूज. म्हणजे जे काही पॉवर स्टेशन यूज केलेले आहेत त्यांचे जे टाइप्स आहेत त्याच्याशी रिलेटेड डेटा पण या इन्फॉर्मेशन मध्ये अवेलेबल आहे. सेकंड आहे, द प्रोसेसेस टू बी इन्फ्लुएन्स बाय द डिसिजन कन्सिस्ट ऑफ प्रोडक्शन अँड इमिशन ऑफ पोल्युटिंग मटेरियल्स. इमिशन म्हणजेच काय तर इमिट मीन्स टू थ्रो आउट किंवा बाहेर टाकणे. याच्यामध्ये एक इन्फ्लुएन्सची प्रोसिजर पण आहे किंवा डिसिजनची ह्याच्यामध्ये प्रोसिजर पण आहे. कोणती? तर प्रोडक्शन अँड इमिशन ऑफ पोल्युटिंग मटेरियल. म्हणजे जे पोल्युटिंग मटेरियल्स आहेत देन किंवा जे प्रोडक्शन आहे ते बाहेर टाकणे, पोल्युटिंग मटेरियल्स आहेत ते बाहेर टाकणे, हे सुद्धा आपण डिसिजन सपोर्ट सिस्टीम मध्ये करू शकतो. देन टुगेदर विथ द ऍटमॉस्फेरिक ट्रान्सफॉर्मेशन मीन्स केमिकल रिएक्शन्स अँड ट्रान्सपोर्टेशन अँड डिपोजिशन प्रोसेसेस. म्हणजे डिफरंट टाइपच्या प्रोसेसेस आपण त्याच्यामध्ये प्रिपेअर करू शकतो. देअरफॉर द प्रोसेसेस आर बेसिकली ऑफ फिजिकल अँड इकॉनॉमिक नेचर. मग कोणकोणत्या प्रोसेसेस असणार? ज्या प्रोसेसेस मध्ये फिजिकल किंवा इकॉनॉमिक नेचर आहे त्या प्रोसेसेस ह्या डिसिजन सपोर्ट सिस्टीम मध्ये एक्सक्लूड केल्या जातात किंवा त्या थ्रो आउट केल्या जातात, इमिट केल्या जातात. ओके. देन द डिसिजन मेकिंग प्रोसेस कन्सिस्ट ऑफ सेव्हरल इंटरॅक्टिंग सब प्रोसेसेस ऍट द लोकल, नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल. म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टीम किंवा डिसिजन मेकिंग प्रोसेस याच्यामध्ये डिफरंट टाइपच्या सब प्रोसेसेस आहेत. मग त्या कोणकोणत्या असतील किंवा कोणत्या लेवलच्या असतील? लोकल लेवलच्या असतील, नॅशनल लेवलच्या असतील किंवा इंटरनॅशनल लेवलच्या. म्हणजे ऑल टाइपच्या सब प्रोसेसेस या डिसिजन मेकिंग प्रोसेसेस मध्ये इन्व्हॉल्व केलेल्या आहेत. सो दिस इज 3 टाइप्स ऑफ ऍक्सेप्ट्स इन डिसिजन सपोर्ट सिस्टीम. फर्स्ट काय सांगितला? इन्फॉर्मेशन आहे, ह्यूज अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन रिलेटेड टू इंडस्ट्रियल, ऍग्रिकल्चर अँड ऑटोमेटिव्ह ऍक्टिव्हिटीज. It also consists of data about the wind and sun activities and about the types of power station used. Second मध्ये काय सांगितला? The processes to be influenced by the
decision which consists of production and emissions of polluting materials किंवा जे ऍटमॉस्फेरिक ट्रान्सफॉर्मेशन आहे, डिपोजिशन प्रोसेसेस आहेत, हे सगळ्या टाईपच्या प्रोसेसेस बेसिकली फिजिकल आणि इकॉनॉमिक नेचर असलेल्या प्रोसेसेस या इन्फॉर्मेशन मध्ये किंवा डिसिजन मेकिंग मध्ये एक्सक्लूड केल्या जातात. So the decision making process consists of different type of sub processes at the local level, national level and international level. Okay, so this is the point of decision making process. Sorry, decision support system. त्याच्यामध्ये आपण डिसिजन मेकिंग चे 3 कन्सर्न बघितले आणि 3 ऍक्सेप्ट बघितले. नेक्स्ट डेफिनेशन दिलेली आहे. DSS डिसिजन मेकिंगचा शॉर्ट फॉर्म आहे. डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा शॉर्ट फॉर्म DSS. So decision support system is deals with structured and some unstructured problem. म्हणजे स्ट्रक्चर प्रॉब्लेम किंवा अनस्ट्रक्चर प्रॉब्लेम या दोन्हीशी डील किंवा दोन्हीसाठी आपण डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा यूज करतो. विथ द एव्हर इन्क्रीजिंग advances in computer technology, new ways and means of computer assisted decision making was born. म्हणजे जसं जसं नवीन टेक्नॉलॉजीज येतील, कम्प्युटर टेक्नॉलॉजीज येतील, तसे तसे जे न्यू वेज आहेत किंवा न्यू टाइपचे जे डिसिजन मेकिंग असतील ते काय होणार आहेत, क्रिएट होणार आहेत. ऍज अ रिझल्ट हिअर ऑफ ओव्हर दी पॅसेज ऑफ टाइम डिफरंट DSS डेफिनेशन्स अरोज. सेम जसं नवीन न्यू टाइपचे जे कम्प्युटर टेक्नॉलॉजीज येतील तसे न्यू टाइपचे डिसिजन मेकिंग पण क्रिएट होतील, त्याचप्रमाणे त्याच्या डेफिनेशन्स पण क्रिएट होतील. एवढं लक्षात ठेवायचं. डिसिजन मेकिंग और डिसिजन सपोर्ट सिस्टीम इज अ कम्प्युटराइज्ड प्रोग्राम which is used to support determination, judgment and course of action in organization or businesses, and this is deals with semi structured and some unstructured problems. Okay, next, a DSS is a model based set of procedure for processing data and judgment to assist a manager in his decision making. जे मी आता डेफिनेशन मध्ये सांगितलं तेच आहे. इंट्रोडक्शन पार्ट किंवा डिफरंट टाइपच्या डेफिनेशन्स आपण आता DSSच्या बघणार आहोत. फर्स्ट डेफिनेशन काय आहे? इट इज मॉडेल बेस्ड सेट ऑफ प्रोसिजर. सेट ऑफ प्रोसिजर याच्यामध्ये डिफरंट टाइपच्या प्रोसिजरचं कलेक्शन आहे. and this set of procedure is useful for processing data. डेटावरती प्रोसेसिंग करण्यासाठी या सेट ऑफ प्रोसिजरचा यूज केला जातो. and judgment to assist a manager in his decision making. जजमेंट म्हणजे काय? इट इज युजफुल टू गिव्ह ऍबिलिटी टू मेक डिसिजन. जजमेंट म्हणजे काय? त्याच्यामध्ये ऍबिलिटी आहे फॉर टेकिंग और फॉर मेक अ डिसिजन. डिसिजन घेण्याची ऍबिलिटी आहे मॅनेजर मध्ये, त्याला काय करणे? तर डिसिजन घेण्यासाठी सपोर्ट करणे. समजते? डिसिजन सपोर्ट सिस्टीम इज अ मॉडेल सेट ऑफ प्रोसिजर्स for processing data and judgments to assist a manager in his decision making. सेकंड डेफिनेशन काय दिलेली आहे बघा. डिसिजन सपोर्ट सिस्टीम couple the intellectual resources of individuals with capabilities of the computer to improve the quality of decision. त्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल रिसोर्सेस आहेत प्रत्येक डिसिजन सपोर्ट सिस्टीम मध्ये आणि त्याच्यामध्ये कॅपॅबिलिटी पण आहे ऑफ दी कम्प्युटर. कम्प्युटरची कॅपॅबिलिटी पण आहे जेणेकरून तुमच्या डिसिजनची क्वालिटी पण तिथे इम्प्रूव्ह होते. सो इट इज अ कम्प्युटर बेस्ड सपोर्ट सिस्टीम फॉर मॅनेजमेंट डिसिजन मेकर्स हु डील विथ सेमी स्ट्रक्चर्ड प्रॉब्लेम्स. कम्प्युटर सिस्टीम आहे किंवा कम्प्युटर बेस्ड सिस्टीम आहे आणि त्याचा यूज मॅनेजमेंट साठी होतो. कशासाठी होतो? हु डील्स विथ सेमी स्ट्रक्चर्ड प्रॉब्लेम. ज्या ऑर्गनायझेशन मध्ये, ज्या बिझनेसेस मध्ये सेमी स्ट्रक्चर्ड प्रॉब्लेम वरती डील केलं जातं किंवा सेमी स्ट्रक्चर प्रॉब्लेम तिथे हँडल केले जातात, त्या ठिकाणी मॅनेजमेंटसाठी डिसिजन मेकिंग सिस्टीम किंवा डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा यूज केला जातो. थर्ड डेफिनेशन बघा. डिसिजन सपोर्ट सिस्टीम इज इंटरॅक्टिव्ह सिस्टीम, ओके, that provides the user with easy access to decision models. Decision support system काय आहे? It is interactive system and that provides the user with easily accessible the decision models. जे डिसिजन मॉडेल्स आहेत ते इझिली तिथं ऍक्सेस केले जातात. and data in order to support semi structured data and unstructured decision making
टास्क म्हणजे जे सेमी स्ट्रक्चर्ड डेटा आहे किंवा अनस्ट्रक्चर्ड डिसिजन मेकिंग टास्क आहे, हे दोन्ही पण त्या ठिकाणी काय केले जातात, हँडल केले जातात. देन 4th नंबरची डेफिनेशन दिलेली आहे, DSS इज अ कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम. DSS काय आहे? इट इज कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम consisting of hardware or software and the human element designed to assist any decision maker. काय दिलेलं आहे? इट इज कम्प्युटर बेस्ड सिस्टीम. कम्प्युटर बेस्ड सिस्टीम आहे, त्यामध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि ह्युमन इलेमेंट हे सगळं डिझाईन केलेलं आहे. कशासाठी? तर कोणत्याही लेवलला डिसिजन मेकिंग पॉवर येण्यासाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअरचा किंवा ह्युमन बिंग इलेमेंटचा तिथं यूज केला जातो. However, the emphasis is on semi structured and unstructured tasks. म्हणजे जे सेमी स्ट्रक्चर्ड किंवा अनस्ट्रक्चर्ड टास्क आहे त्याच्यावरती आपण डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा यूज करतो. नेक्स्ट डेफिनेशन आहे, इट इज कम्प्युटर बेस्ड सिस्टीम that helps decision makers confront structured problems through direct interactions with data and analysis model. This कम्प्युटर बेस्ड सिस्टीम हे तुम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये कॉमनली राईट करू शकता. विथ द हेल्प ऑफ डिसिजन मेकर्स, डिसिजन मेकर्सचा यूज करून मेकर्स confront structured problems through direct interaction with data and analysis model. म्हणजे डेटा आणि अनालिसिस मॉडेल जे आहे त्यांच्याशी डायरेक्टली इंटरॅक्शन करून जे काही स्ट्रक्चर रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स पण आपण डिसिजन मेकर्सचा यूज करून सॉल्व्ह करू शकतो. आता हे जे 5 ते 6 डेफिनेशन दिलेले आहेत त्या डेफिनेशन मधली तुम्हाला जे इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला जे सिंपल वाटेल किंवा कॉम्बिनेशन जरी तुम्ही केलं त्याचं तरी चालेल. फक्त समजून घ्या की पॉइंट ऑफ व्ह्यू एकच आहे की इट इज कम्प्युटराइज सिस्टीम अँड युजफुल फॉर दी प्रोसेसिंग डेटा अँड जजमेंट. ओके, नेक्स्ट त्यातच अजून डेफिनेशन आहेत. DSS are computer based system that bring together information from variety of sources. म्हणजे कम्प्युटर बेस्ड सिस्टीम आहे का? तर आहे. सगळ्या ह्याच्यात आपली फर्स्ट लाईन तीच आहे. मग त्याच्यामध्ये डेटा किंवा इन्फॉर्मेशन ऍक्सेस केली जाते फ्रॉम variety of sources or it access or inherit or brings the information from variety of sources, assist in the organization and analysis of information. ती इन्फॉर्मेशन असिस्ट केली जाते, अनालिसिस केली जाते and facilitate the evaluation and assumptions underlying the use of specific model. आणि जे काही इव्हॅल्युएशनचं अझम्पशन आहे ते पण स्पेसिफिक मॉडेल मध्ये यूज केलं जातं. समजतंय? जी इन्फॉर्मेशन आहे कम्प्युटर बेस्ड सिस्टीम इन्फॉर्मेशन व्हरायटी ऑफ सोर्सेस पासून ऍक्सेस केली जाते, ती इन्फॉर्मेशन असिस्ट केली जाते, त्या इन्फॉर्मेशन वरती अनालिसिस केलं जातं आणि नंतर इव्हॅल्युएशन अझम्पशन साठी ते इन्फॉर्मेशन स्पेसिफिक मॉडेल मध्ये यूज केली जाते. नेक्स्ट आणि लास्ट डेफिनेशन आहे, इट इज DSS इज कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम that uses or that combines models and data in attempt to solve semi-structured and some unstructured problem with extensive user involvement. म्हणजे एक्सटेन्सिव्ह युजरची इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये असेल आणि DSS कम्प्युटराइज्ड बेस्ड सिस्टीम आहे, देन इट विल अटेम्प्ट द सेमी स्ट्रक्चर्ड अँड सम अनस्ट्रक्चर्ड प्रॉब्लेम. ओके, यातल्या कॉमन थिंग्स सगळ्यांना कळालेत का? सगळ्या डेफिनेशन मधून कॉमन थिंग्स काय निघतात? इट इज कम्प्युटर बेस्ड सिस्टीम. कम्प्युटर बेस्ड सिस्टीम आहे, त्यामध्ये जजमेंट साठी, डिटर्मिनेशन साठी, ऍक्शन साठी आपण त्याचा यूज करतो. कुठे करतो? ऑर्गनायझेशन मध्ये किंवा बिझनेसेस मध्ये. आणि स्ट्रक्चर्ड डेटा सेमी स्ट्रक्चर्ड डेटा आणि अनस्ट्रक्चर्ड डेटा याच्यावरती आपण त्याचं फंक्शनिंग परफॉर्म करतो. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ DSS. जवळपास 7 टाईपच्या डेफिनेशन्स आहेत. तुम्हाला त्यातले जी सिंपल वाटेल ती तुम्ही राईट करू शकता. सगळ्या लिहिल्यात तरी बेटर आहे, जेवढ्या येतील तेवढ्या. ओके, समजतंय? डिसिजन सपोर्ट सिस्टीम म्हणजे काय आहे, त्याचे कन्सर्न्स आणि त्याचे ऍक्सेप्ट. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे कंपोनंट्स ऑफ DSS.
Okay, components of DSS. So DSS means the decision support system consists of three main components, namely database software system and user interface. किती components आहेत DSS चे? कन्सेप्ट बऱ्यापैकी सगळ्यांना समजलेली आहे. DSS चे components किती आहेत? 3. कोणकोणते components आहेत? डेटाबेस आहे, सॉफ्टवेअर सिस्टीम आहे आणि युजर इंटरफेस आहे. मग फर्स्ट कंपोनंट बघा, DSS डेटाबेस. डेटाबेस मीन्स इट कंटेन्स डेटा फ्रॉम व्हेरियस सोर्सेस including internal data from the organization, the data generated by the different application and the external data mined from the internet. म्हणजे डेटाबेस म्हणजे काय असतो? ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा त्या डेटाबेस मध्ये कलेक्ट केलेला असतो. इथं पण तेच आहे कन्सेप्ट. इट कंटेन्स डेटा फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, डिफरंट सोर्सेस मधून किंवा व्हेरियस सोर्सेस मधून डेटा काय केलेला आहे? इथं कलेक्ट केलेला आहे. विच इन्क्लुडिंग इंटरनल डेटा फ्रॉम दी ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन मधून इंटरनल डेटा घेतलेला आहे. सम डेटा जनरेटेड बाय द डिफरंट टाइप ऑफ ऍप्लिकेशन अँड द सम ऑफ दी डेटा इज जनरेटेड और कलेक्टेड फ्रॉम दी इंटरनेट विच इज कॉल्ड एज दी एक्सटर्नल डेटा. जो इंटरनल डेटा आहे तो ऑर्गनायझेशन मधून घेतला, काही डेटा आहे तो डिफरंट ऍप्लिकेशन थ्रू जनरेट झाला आणि बाकीचा जो डेटा आहे तो इंटरनेट वरून घेतला, त्यालाच आपण एक्सटर्नल डेटा असंही म्हणतो. द डिसिजन सपोर्ट सिस्टीम डेटाबेस कॅन बी अ स्मॉल डेटाबेस और स्टँड अलोन सिस्टीम. डिसिजन सपोर्ट सिस्टीम डेटाबेस कसा आहे? स्मॉल डेटाबेस आहे किंवा स्टँड अलोन सिस्टीम आहे. और ह्यूज डेटा वेअरहाऊस सपोर्टिंग द इन्फॉर्मेशन नीड्स ऑफ अन ऑर्गनायझेशन. किंवा त्यामध्ये ह्यूज डेटा वेअरहाऊस पण तुम्ही यूज करू शकता किंवा ह्यूज डेटा त्यामध्ये ऍड करू शकता, जो डेटा ऑर्गनायझेशन साठी सपोर्ट करतो इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी. सो टू अवॉइड द इंटरफरन्स ऑफ डिसिजन सपोर्ट सिस्टीम विथ द वर्किंग ऑफ ऑपरेशनल सिस्टीम. म्हणजे डिसिजन सपोर्ट सिस्टीम आणि ऑपरेशनल सिस्टीम हे दोन्हींचं जर आपल्याला इंटरफरन्स अवॉइड करायचं असेल, the DSS database usually contains a copy of production database. जर आपल्याला या दोन्हीचा इंटरफरन्स किंवा वर्किंग आपल्याला जर अवॉइड करायचं असेल तर DSS डेटाबेस यूज करायचा. त्यामध्ये आपल्याला प्रोडक्शन डेटाबेसची कॉपी अवेलेबल होईल. समजतंय? सो दिस इज द फर्स्ट कंपोनंट ऑफ DSS डेटाबेस. सेकंड आहे DSS सॉफ्टवेअर सिस्टीम. It consists of various mathematical and analytical models that are used to analyze the complex data. जो DSS सॉफ्टवेअर सिस्टीम आहे त्याच्यामध्ये डिफरंट टाइपचे मॅथमॅटिकल मॉडेल्स आहेत, अनालिटिकल मॉडेल्स आहेत. त्याचा यूज आपण कशासाठी करतो? कॉम्प्लेक्स डेटा अनालाइज करण्यासाठी अँड देअर बाय प्रोड्युसिंग दी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. मग तो डेटा का अनालिज करतो किंवा अनालाइज करतो? तर जी आपल्याला रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन प्रोड्यूस करण्यासाठी आपण सॉफ्टवेअर सिस्टीमचा यूज करतो. मॉडेल प्रिडिक्ट्स द आउटपुट इन द बेसिस ऑफ डिफरंट इनपुट्स और डिफरंट कंडिशन. मग हे जे DSS मॉडेल आहे ते आउटपुट कसं डिस्प्ले करतं? तर डिफरंट टाइपच्या बेसिक डिफरंट इनपुट्स आहेत किंवा डिफरंट टाइपच्या ज्या कंडिशन्स आहेत त्याच्या बेसवरती हे मॉडेल आउटपुट डिस्प्ले करतं. और फाइंड आउट द कॉम्बिनेशन ऑफ कंडिशन अँड इनपुट दॅट इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस दी डिझायर्ड आउटपुट. आणि ज्या कॉम्बिनेशन किंवा ज्या कंडिशनचं कॉम्बिनेशन अवेलेबल पाहिजे ते काय केलं जातं? तिथं फाइंड आउट केलं जातं. अँड इनपुट दॅट इज रिक्वायर्ड टू रिप्रोड्यूस और प्रोड्यूस दी डिझायर्ड आउटपुट. आणि इनपुट पण यूज केलं जातं जे इनपुट आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी किंवा प्रोड्यूस करण्यासाठी युजफुल आहे. ओके, सो दिस इज डिसिजन DSS software. Then decision support system may comprise different models where each model performs a specific function. त्याच्यामध्ये डिफरंट टाइपचे मॉडेल्स आहेत आणि जे डिफरंट टाइपचे मॉडेल्स आहेत ते डिफरंट टाइपचे फंक्शन्स काय करतात? परफॉर्म करतात. So the selection of model that must be included in decision support system family. म्हणजे जे सिलेक्शन आहे मॉडेलचं ते कसं केलं जातं? It includes a decision support system family which depends on user requirements and the purposes of DSS. युजरच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत आणि DSS चा जो पर्पज आहे त्याच्या बेसवरती मॉडेलचं सिलेक्शन केलं जातं.
Note that the DSA software contains predefined models. Predefined मॉडेललाच रूटीन्स असंही म्हटलं जातं. म्हणजे जे DSA सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये प्रीडिफाईन मॉडेल्स आहेत. अँड बाय युजिंग which new models can build to support specific type of decision. आणि त्या न्यू मॉडेलचा यूज करून आपण स्पेसिफिक टाईपचे डिसिजन्स काय करू शकतो, बिल्ड करू शकतो. सो दिस इज DSA सॉफ्टवेअर, सिस्टीम सॉफ्टवेअर. मग त्यामध्ये आर्किटेक्चर पण दिलेलं आहे, DSS आर्किटेक्चर, डिसिजन सपोर्ट सिस्टीमचं. पहिल्यांदा डेटाबेस बघा कसा दाखवलेला आहे, असे कंपोनंट्स दाखवले आहे. सो दिस इज DSS डेटाबेस. नंतर DSS सॉफ्टवेअर सिस्टीम आणि युजर, म्हणजे युजर इंटरफेस. युजर आणि DSS यांच्यामधला इंटरफेस कोण आहे, तर DSS सॉफ्टवेअर सिस्टीम. म्हणजे जर आपल्याला डेटाबेस मधून काही ऍक्सेस करायचं असेल तर आपण रिक्वेस्ट पाठवणार सॉफ्टवेअर सिस्टीमला आणि तिथून मग ते डेटाबेस मधून आपल्याला ऍक्सेस होणार. सो दिस इज द आर्किटेक्चर ऑफ डिसिजन सपोर्ट सिस्टीम. सो दिस इज सेकंड कंपोनंट. थर्ड आणि लास्ट कंपोनंट आहे युजर इंटरफेस. डिसिजन सपोर्ट सिस्टीम user interface. It is an interactive graphical interface which makes the interaction easier between the DSS and its user. Interactive आहे, ग्राफिकल इंटरफेस आहे आणि त्याचा यूज करून DSS आणि त्यांचे युजर यांच्यामध्ये काय होतं, कम्युनिकेशन होतं. मी जे मगाशी सांगितलं डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा डेटाबेस आणि त्याचं युजर या दोन्हीच्या मध्ये कम्युनिकेशन कोण परफॉर्म करतं, तर डिसिजन सॉफ्टवेअर सिस्टीम. म्हणजे तेच काय झालं, ऍज अ युजर इंटरफेस. सो इट डिस्प्ले द रिझल्ट. रिझल्ट म्हणजेच काय, तर आउटपुट ऑफ द अनालिसिस इन व्हेरियस फॉर्म. म्हणजे ह्या युजर इंटरफेसचा यूज करून काय होतं, तर आउटपुट डिस्प्ले केलं जातं. व्हेरियस फॉर्म्स मध्ये आउटपुट डिस्प्ले केलं जातं, सच ऍज टेक्स्ट, टेबल, चार्ट्स और ग्राफिक्स. मग त्यामध्ये टेक्स्ट आउटपुट आहे, टेबल आहे, चार्ट्स आहे किंवा ग्राफिक्स आहे. म्हणजे डिफरंट टाईपच्या फॉर्मॅटमध्ये ते आउटपुट डिस्प्ले केलं जातं. द युजर कॅन सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन टू व्ह्यू दी आउटपुट अकॉर्डिंग टू हिज रिक्वायरमेंट. आणि त्यामध्ये मग युजर त्यांना जे काही ऑप्शन पाहिजे तो ऑप्शन तिथं सिलेक्ट करतो. सो दिस इज युजर इंटरफेसेस. समजतंय, हे झाले 3 कंपोनंट्स. पॉइंट्स बऱ्यापैकी सगळ्यांच्या लक्षात येत असतील असं कन्सिडर करून मी नेक्स्ट पॉइंट सांगते. डिसिजन सपोर्ट सिस्टीम, त्याचे कन्सर्न, ऍक्सेप्ट, देन त्याच्या डेफिनेशन अँड त्याचे कंपोनंट्स. नेक्स्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन इन DSS ऍग्रीकल्चर. ओके, किंवा ऍप्लिकेशन और यूज ऑफ DSS इन ऍग्रीकल्चर, जो आपला सेकंड पॉइंट आहे टॉपिक मधला. ऍप्लिकेशन्स बघा, 3 ते 4 टाईपचे ऍप्लिकेशन्स आहे ह्याच्यामध्ये. ओके, फर्स्ट ऍप्लिकेशन DSS इन क्रॉप प्रोडक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंट. आता DSS चा यूज किंवा डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा यूज कशासाठी केला जातो, तर क्रॉप प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी. म्हणजे जे पीक उत्पादन आहे ते इन्क्रीज करण्यासाठी DSS सिस्टीमचा यूज केला जातो. सो DSS इज वाइडली अप्लाय इन व्हेरियस पार्ट्स ऑफ इंडिया फॉर डिफरंट ऍग्रीकल्चरल मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज. सगळ्यांना माहिती आहे की ओव्हर इंडियामध्ये जिथे ऍग्रीकल्चर केली जाते त्या ठिकाणी या DSS चा यूज केला जातो. सो क्रॉप प्रोडक्टिव्हिटी, इट इज being one such activity, it has been given considerably good results with the use of DSS. म्हणजे क्रॉप प्रोडक्टिव्हिटी, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन ऍग्रीकल्चर. ऍग्रीकल्चर मधली मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे क्रॉप प्रोडक्टिव्हिटी. ते क्रॉप प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी DSS चा यूज केला जातो. द DSS which is named as Crop Environment Resource Synthesis, CERES, लॉंग फॉर्म लक्षात घ्या, CERES, क्रॉप एन्व्हायरमेंट रिसोर्स synthesis, WEET. It is a part of DSS at DSS 80, which was successfully applied to simulate the crop growth and development of wheat under variable climatic.
जरा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं स्क्रीन शेअर होते पण परत क्लोज होते. ओके, मी परत पीपीटी शेअर करते जरी आता स्क्रीन नाही शेअर झाली तरी. मधून अधून मी शेअर करत राहीन स्क्रीन, पण ते मधनं जाते स्क्रीन. ओके, सो डीएसएस क्रॉप प्रोडक्टिव्हिटी मध्ये कसा यूज केला जातो, तर क्रॉप एन्व्हायरमेंट रिसोर्स सिंथेसिस वीट, इट इज अ पार्ट ऑफ डीएसएस 80 which was successfully applied to simulate the crop growth and development of wheat under the variable climate, water and nitrogen level in semi-arid and subtropical region of Punjab for 5 cropping seasons from 2000 to 2001 through 2004 to 2005. म्हणजे डीएसएस आपल्याला इथं कुठला यूज केला जातो, तर क्रॉप एन्व्हायरमेंट रिसोर्स सिंथेसिस वीट, CERES. त्यामध्ये डीएसएस 8 याचा तो पार्ट आहे. त्याच्यामध्ये क्रॉपची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ऑफ वीट, म्हणजे जे तुमचं क्रॉप असेल किंवा वीट आहे त्याची डेव्हलपमेंट, क्रॉपची ग्रोथ, हे सगळं या ठिकाणी काय केलं जातं, अनालिसिस केलं जातं. मग ते कसं होतं, बाय युझिंग व्हेरिएबल क्लायमेट, देन वॉटर अँड नायट्रोजन लेवल इन सेमी एरिड, वॉटर अँड नायट्रोजन लेवल इन सेमी एरिड अँड सब ट्रॉपिकल रिजन. आता सेमी एरिड म्हणजे काय, तर एक अर्ध शुष्क असा भाग किंवा अर्ध उष्ण असा भाग, आणि सब ट्रॉपिकल म्हणजे काय, उपोष्ण कटिबंधीय, म्हणजे मराठीत त्याचं मिनिंग आहे म्हणजे अशा ज्या लेवलचे लेवल आहे त्यांची असे जे पार्ट आहेत किंवा रिजन्स आहेत, कोणकोणते रिजन सांगितले, सेमी एरिड अँड सब ट्रॉपिकल रिजन्स. मग त्यांची क्लायमेट किंवा वॉटर नायट्रोजन लेवल तिथं अनालिसिस केली जाते. विच रिजन्स आर अवेलेबल इन पंजाब फॉर 5 क्रॉपिंग सीझन्स, म्हणजे 5 क्रॉप सीझन मध्ये ते पंजाब मध्ये अवेलेबल आहे. 2000 ते 2001 आणि 2004 ते 2005. म्हणजे या ठिकाणी आपण डीएसएस सिस्टीमचा यूज करू शकतो. कशासाठी, तर तुमचं जे क्लायमेट आहे ते क्लायमेट अनालिसिस करण्यासाठी, वॉटरची लेवल, नायट्रोजनची लेवल, कोणकोणत्या एरियामध्ये, सेमी एरिड अँड सब ट्रॉपिकल एरियामध्ये, हे सगळं आपण अनालिसिस करू शकतो. The model results concluded that grain yield and water productivity are affected by water holding capacity of the soil. मग त्यामध्ये आपल्याला जर आपलं पिकाचं उत्पन्न किंवा पीक क्रॉप ग्रेन यील्ड, म्हणजे तुमचं जे पीक आहे किंवा धान्य आहे त्याचं जे उत्पन्न आहे ते इन्क्रीज झालं पाहिजे, किंवा वॉटर प्रोडक्टिव्हिटी, पाण्याचं जे उत्पन्न आहे ते पण इन्क्रीज झालं पाहिजे, which are affected by water holding capacity of the soils. मग ते कशावरती डिपेंड आहे, तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल, म्हणजे माती किंवा जमिनीखाली पाणी साठवून ठेवण्याची किंवा पाणी होल्ड करण्याची, वॉटर होल्ड करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यावरती तुमच्या पिकाचं उत्पन्न आणि पाण्याचं किंवा जे वॉटर प्रोडक्टिव्हिटी आहे ते सुद्धा डिपेंड आहे. सो दिस मॉडेल वॉज देन एक्सटेंडेड विथ क्रॉपिंग सिस्टीम मॉडेल. नंतर हे जे मॉडेल आहे क्रॉप एन्व्हायरमेंट रिसोर्स सिंथेसिस, ते मॉडेल परत क्रॉपिंग सिस्टीम मॉडेल मध्ये काय झालं, एक्सटेंड झालं, आणि त्याला नाव काय दिलं गेलं, डीएसएस ऍट CSMCERES वीट 4.0. परत प्रेझेंटेशन टाकल्यावरती बघा तुम्ही त्याच्यामध्ये मॉडेलचं नेम आहे डीएसएस ऍट CSMCERES वीट 4.0. असं परत याच मॉडेलला CERES या मॉडेलला एक्सटेंड केलं CSM मध्ये, म्हणजे क्रॉपिंग सिस्टीम मॉडेल मध्ये, आणि त्याला न्यू नेम दिलं. ओके, सो क्रॉपिंग सिस्टीम सिम्युलेशन मॉडेल मीन्स CropSys is another simulation based on DSS model and it is linked with geographical information system. म्हणजे GIS सिस्टीमला ते काय केलं गेलं, लिंक केलं गेलं. So it uses the identical approach to simulate the growth and development of all herbaceous crops. herbaceous crop म्हणजेच काय, तर औषधी वनस्पती. मग ह्याचा यूज आपल्याला जे औषधी वनस्पती आहे त्यांची ग्रोथ होण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट होण्यासाठी पण केला जातो. So it helps to decide water saving and water productivity policy for rice crop in Punjab by integrating crop management practices such as transplanting, date, type of seed and irrigation. त्याचबरोबर आपल्याला
पाण्याचं वॉटर आपल्याला सेव्ह करायचं असेल, पाणी सेव्ह करायचं असेल किंवा त्याची प्रोडक्टिव्हिटी त्याचं इन्क्रीज करायची असेल, कशासाठी? तर राईसच्या क्रॉपसाठी. पंजाबमध्ये राईसच्या क्रॉपसाठी आपल्याला जर हे करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण क्रॉप मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, मग त्यामध्ये ट्रान्सप्लांटिंग डेट म्हणजे तुम्ही जे ट्रान्सप्लांट करणार आहात त्याची डेट, किंवा कुठल्या टाईपचं तुम्ही सीड यूज करणार आहात, किंवा इरिगेशन साठी तुम्ही काय मॅनेजमेंट केलेलं आहे, या सगळ्यावरती हे डिपेंड आहे. सो इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट IARI, Indian Agriculture Research Institute then evaluated crop system and CERES models, and result of evaluation demonstrated that this model can be effectively applied for an farm management activities such as irrigation and soil nitrogen management. म्हणजे ज्यावेळेस हे IARI इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, ते इन्स्टिट्यूट कशामध्ये इव्हॅल्युएटेड झालं? क्रॉप सिस्टीम मध्ये. आणि CERES म्हणजे काय सांगितलेलं आहे? तर CERES म्हणजे क्रॉप एन्व्हायरमेंट रिसोर्स सिंथेसिस आणि क्रॉप सिस्टीम, हे दोन्हीही कशामध्ये इव्हॅल्युएट झालं? तर IAR म्हणजे इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये इव्हॅल्युएट झालं, आणि त्याच्यामुळे रिझल्ट त्याचा काय झाला? तर इफेक्टिव्हली अप्लाइड, दिस इज इफेक्टिव्हली अप्लाइड ऑन फार्म मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज. फार्म मॅनेजमेंट वरती त्याचा इफेक्ट झाला. त्यामध्ये आपण कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज बघू शकलो? तर इरिगेशन असेल किंवा सॉइल नायट्रोजन मॅनेजमेंट, या सगळ्या टाईपच्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये परफॉर्म केल्या जातात. सो दिस इज द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ DSS इन agriculture, increase the crop productivity, or DSS in crop productivity improvement. Okay, next आहे DSS in crop water, DSS in crop water requirements management. So DSS is also applied to careful management of water resource, crop water requirement. म्हणजे DSS चा क्रॉप वॉटर मध्ये किंवा वॉटर रिसोर्सेसच्या मॅनेजमेंट मध्ये किंवा क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट मध्ये पण यूज केला जातो. सो क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट डिपेंड्स ऑन द फॅक्टर सच ॲज इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन म्हणजे काय हे सगळ्यांना माहित आहे. इव्हॅपोरेशन म्हणजे काय? तर बाष्पीभवन. ओके, मग त्यामध्ये पण आपल्याला क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट विच इज डिपेंड्स ऑन फॅक्टर्स इव्हॅपोरेशन. बाष्पीभवन वरती त्याची आपल्याला डिपेंड्स आहे. आपले जे पिकासाठी आपल्याला जे वॉटरची गरज आहे, पाण्याची गरज आहे, मग ते सुद्धा कशावरती डिपेंड आहे? इव्हॅपोरेशन. देन इव्हॅपो ट्रान्सपिरेशन म्हणजेच बाष्पीभवन. देन मेट्रोलॉजिकल फॅक्टर्स. मेट्रोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजेच हवामान घटक, सच ॲज सोलार रेडिएशन. मग त्यामध्ये सोलार रेडिएशन आहे, टेम्परेचर आहे म्हणजे एअर टेम्परेचर, देन ह्युमिडिटी आहे, आर्द्रता आहे, विंड आहे, वारा आहे, त्याचं स्पीड, विंड स्पीड म्हणजे वाऱ्याचा जो स्पीड आहे तो आहे. म्हणजे ह्या सगळ्यांवरती आपल्या क्रॉपसाठी किती वॉटर रिक्वायर आहे हे सगळं हे फॅक्टर्स वरती डिपेंड आहे. सो क्रॉप वॅट DSS हेल्प टू डिसाइड इरिगेशन शेड्युलिंग फॉर डिफरंट क्रॉप पॅटर्न and to calculate crop water requirements in eastern Godavari Delta, Andhra Pradesh, etc. म्हणजे क्रॉप वॅट DSS आहे त्याचा यूज किंवा इट हेल्प्स टू डिसाइड इरिगेशन शेड्युलिंग फॉर डिफरंट क्रॉप पॅटर्न. म्हणजे क्रॉप वॅट DSS चा यूज कशासाठी केला जातो? तर डिफरंट टाईपचे जे क्रॉप्स आहेत त्यांच्या इरिगेशन शेड्युलिंग डिसाइड करण्यासाठी यूज केला जातो, आणि त्याचा यूज करून आपण क्रॉप वॉटर साठी क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट जे आहेत ईस्टर्न गोदावरी डेल्टाला किंवा आंध्र प्रदेशमध्ये जे क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट्स आहेत ते आपण कॅल्क्युलेट करतो. मग ते कॅल्क्युलेट करतो म्हणजे त्या कम्प्युटराइज सिस्टीमचा यूज केला जातो. समजतंय इनडायरेक्टली कसा यूज होतो DSS सिस्टीमचा? सो क्रॉप वॅट DSS help to decide irrigation scheduling for different type of crop patterns and to calculate crop water requirements in eastern Godavari Delta, Andhra Pradesh, etc. So along with climatic data, it helps in assessment of reference evapotranspiration under temperature condition of Kashmir Valley. त्याचबरोबर आपण जो क्लायमेटिक डेटा आहे त्याचा पण यूज करतो ज्यावेळेस बाष्पीभवन किंवा जे इव्हॅपोरेशन होतं
त्या कंडिशनला किंवा जे काश्मीरचे व्हॅलीज आहेत त्यामध्ये ज्यावेळेस इव्हॅपोरेशन होतं त्यावेळेस जे क्लायमेट असेल त्यावेळेस जे टेम्परेचर असेल ते पण आपण क्रॉप वॅट DSS चा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतो. सो इट ऑल्सो हॅव good results when applied to simulate different crop water requirements as per the need of crop under different planting dates and probable canal water supplies for Nurpur distributary of Western Yamuna Canal System, West Bengal. एक मिनिट. त्याचबरोबर ह्याचा यूज कुठं केला जातो तर डिफरंट टाइपचे जे क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट्स असेल ज्या ठिकाणी आपल्याला प्लॅनिंग डेट करायची आहे म्हणजे आपल्याला आता कधी ज्यावेळेस आपल्याला प्लॅनिंगची डेट आहे की आता आपण या वेळेस क्रॉप काय करणार आहोत पेरणी करणार आहोत किंवा जे तुमचे त्यासाठी लागणारे रिक्वायरमेंट्स आहेत हे सगळे ह्याच्यामध्ये यूज करणार. मग ते कुठे यूज केलेले आहेत फॉर नूरपूर डिस्ट्रीब्युटरी ऑफ वेस्टर्न यमुना कॅनॉल सिस्टीम वेस्ट बंगाल. इथं प्रत्येक ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहेत की त्या ठिकाणी आपण या डिसिजन सपोर्ट सिस्टीमचा यूज करू शकतो. Along with the DSS at DSS 80 cropping system model, then crop grow means crop growth models. Okay, crop grow म्हणजेच काय तर crop growth model. Then DSS at means root zone water quality management and RZWQM हे खूप असा मोठा एक हे आहे इथं स्क्रीन शेअर होत नाहीये ते पीपीटीत बघा तुम्ही मोठा टाइपचा असं नेम दिलेला आहे. So this name is or this concept is useful for soil and plant phosphorus management. So GIS mapping model. GIS चा लॉंग फॉर्म काय सांगितलेला Geographical Information System. So this is useful in soil and plant phosphorus management. So GIS mapping model it was used to spatially analyze and study crop water requirements of rice in the eastern part of India. मग ह्या मॉडेलचा यूज कशासाठी केला जातो तर क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट त्या पिकासाठी किती पाण्याची गरज आहे ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या पूर्वेचा भाग त्यामध्ये जर आपल्याला राईस भाताची जर शेती करायची असेल तर त्यासाठी आपल्याला किती पाण्याची गरज आहे हे त्या GIS मॅपिंग वरती मग GIS मॅपिंग साठी आपल्याला मग डिसिजन सपोर्ट सिस्टीम कारण त्यामध्ये डिसिजन सपोर्ट सिस्टीम मध्ये आपण CSM मॉडेल क्रॉप ॲग्रो मॉडेल ह्या डिफरंट टाइपचे मॉडेल्स आपण यूज करणार आहोत. So it also help to study the spatial variation of climatic water balance, then probabilistic monthly monsoon rainfall and mapping of cold periods in the region. मग त्याचा यूज कशासाठी होतो जे स्पॅशियल व्हेरिएशन्स आहेत क्लायमेट मधले किंवा क्लायमेट मध्ये जे व्हेरिएशन्स येतात ते व्हेरिएशन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा जे वॉटर बॅलन्स आहे प्रोबॅबिलिस्टिक मंथली मान्सून रेनफॉल. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय तर एक कंडिशन किंवा एक अंदाज म्हणजे मंथली किती मान्सून असेल किंवा महिन्याला किती पाऊस पडेल रेनफॉल किती असेल किंवा जो कोल्ड पिरियड आहे त्या रिजन मधला त्याचं मॅपिंग. ओके हे सगळं कशासाठी डिपेंड आहे तर जे तुमचं क्रॉप आहे राईसचं क्रॉप आहे त्याची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ते इन्क्रीज होण्यासाठी आपण DSS सिस्टीमचा यूज करतो. सो DSS इन वॉटर क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट मॅनेजमेंट. क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट जसं आपल्याला क्रॉपची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी DSS चा यूज होतो त्याचबरोबर त्या क्रॉपसाठी किती वॉटरची गरज आहे त्यासाठी पण DSS चा यूज केला जातो. सो DSS इन इरिगेशन शेड्युलिंग तिसरा आपला कंपोनंट्स आहे किंवा तिसरा आपला ऍप्लिकेशन आहे DSS इन इरिगेशन शेड्युलिंग. इरिगेशन मध्ये किंवा इरिगेशनच्या शेड्युलिंग मध्ये DSS चा यूज कसा होतो. So irrigation scheduling is one of the important activities in agriculture. A DSS tools for simulation of water चे simulation साठी and salt. Water and salt चं simulation means saw salt. त्यालाच आपण काय म्हणतो saw salt means simulation of water and salt. मग त्यासाठी आपल्याला DSS सिस्टीमचा यूज केला जातो. Was calibrated and validated for
इरिगेटेड एरियाज इन अ सेमी एरिड रिजन ऑफ हरियाणा. सेमी एरिडचं मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे, अर्ध शुष्क किंवा अर्ध उष्ण एरिया. अँड सबट्रॉपिकल मीन्स उपोष्ण कटिबंधीय एरिया. ओके, मग त्या ठिकाणी हरियाणामध्ये जर आपल्याला सेमी एरिड रिजन साठी आपल्याला इरिगेशन शेड्युलिंग करायचं असेल तर आपल्याला सिम्युलेशन ऑफ वॉटर अँड सॉल्ट करायला लागेल, म्हणजे सॉल्ट. ओके, इट हेल्प टू प्रिव्हेंट फार्म वॉटर लॉगिंग अँड सॉइल सॅलिनायझेशन. फार्म वॉटर लॉगिंग म्हणजे काय, तर तुमच्या शेतात जे पाणी साचतं ते सुद्धा तिथून आपण काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. किंवा सॉइल सॅलिनायझेशन मीन्स जे क्षार असतात मातीमध्ये, जे क्षार असतात ते क्षार पण तिथं प्रिव्हेंट केले जातात. आणि पाण्यामध्ये, शेतीमध्ये जे पाणी साचतं एक्स्ट्रा पाणी, ते सुद्धा आपण तिथं प्रिव्हेंट करू शकतो इरिगेशन शेड्युलिंग. So this model was also used to calculate water management response indicators. Water management response indicators means WMRI. मग या मॉडेलचा यूज कशासाठी केला जातो, तर वॉटरचं, पाण्याचं जे मॅनेजमेंट आहे त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो मॅनेज करण्यासाठी वॉटर मॅनेजमेंट रिस्पॉन्स इंडिकेटरचा यूज केला जातो, which help to optimize the farm irrigation schedules by minimizing the precautions losses to groundwater for different soil types. मग त्याचा यूज कशासाठी केला जातो, प्रिकॉलेशन्स म्हणजेच काय, तर पाझर जे जसं तुमच्या जमिनीमधून पाणी पाझरतं सेम तसंच. मग त्यासाठी इरिगेशन शेड्युलिंगचा यूज केला जातो. मग त्याच्यामुळे काय होतं की ते जे लॉसेस होतात की पाणीचं जे पाझर आहे ते व्यवस्थित होत नाही, किंवा त्यामुळे काय होतं, डिफरंट टाईपचे जे सॉइल आहेत त्यासाठी डिफरंट टाईपचे जे सॉइल आहे त्याचा पण तिथं लॉस होतो. म्हणजे हे सगळं अवॉइड करण्यासाठी इरिगेशन शेड्युलिंग इम्पॉर्टंट आहे. मग DSA सिस्टीमचा यूज करून इरिगेशन शेड्युलिंग परफॉर्म केलं जातं. देन GIS बेस्ड इंटिग्रेटेड मॉडेल ऑफ रेनफॉल. GIS बेस्ड जे इंटिग्रेटेड मॉडेल आहे रेनफॉल किंवा सॉइल साठी, वॉटर यूज साठी, कॅनॉल फ्लो मॉडेल, देन soil water balance model and ground water flow model is used and effective DSA tool. म्हणजे जे GIS बेस्ड मॉडेल्स आहेत मग ते मॉडेल्स कशासाठी यूज केले जातात, रेनफॉल साठी असतील, सॉइल साठी असतील, देन कॅनॉल फ्लो मॉडेल साठी असेल, सॉइल वॉटर बॅलेन्स म्हणजे पाणी आणि माती, म्हणजे कोणत्या टाईपच्या मातीसाठी आपल्याला किती पाण्याचा यूज केला पाहिजे हे सगळं बॅलेन्सिंग, किंवा ग्राउंड वॉटर फ्लो मॉडेल, हे सगळे आपण DSA टूल मध्ये इफेक्टिव्हली यूज करतो. सो इट हेल्प टू इन्क्रीज क्रॉप प्रोडक्शन फॉर डिफरंट क्रॉपिंग पॅटर्न्स. मग याचा यूज कशासाठी होतो, जे आपलं क्रॉप आहे त्याचं जे प्रोडक्शन आहे ते इन्क्रीज करण्यासाठी या सगळ्यांचा यूज केला जातो. सो ऍज पर दी ग्राउंड वॉटर अवेलेबिलिटी ऑफ फॉर गोदावरी डेल्टा सेंट्रल कॅनॉल इरिगेशन प्रोजेक्ट इन आंध्र प्रदेश. मग इथं परत एक सांगितलेलं आहे की मग हे आपण कुठे कसं यूज करतो, ग्राउंड वॉटर अवेलेबिलिटी, इट इज इन गोदावरी डेल्टा सेंट्रल कॅनॉल इरिगेशन प्रोजेक्ट इन आंध्र प्रदेश. कॅनॉल इरिगेशनचा जो प्रोजेक्ट आहे आंध्र प्रदेश त्याच्यामध्ये हे कन्सेप्ट GIS ची यूज केलेली आहे. हे झालं थर्ड ऍप्लिकेशन इरिगेशन शेड्युलिंग. नेक्स्ट आहे DSA बेस्ड ऑन क्लायमेटिक डेटा. क्लायमेटिक डेटा वरती DSA चा यूज. ओके, सो क्लायमेटिक पॅरामीटर्स, क्लायमेट मध्ये काय येणार, टेम्परेचर असेल, रेनफॉल, सनशाईन अवर्स प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन क्रॉप प्रोडक्शन. DSS 80 क्रॉपिंग सिस्टीम मॉडेल. जे क्रॉपिंग सिस्टीम मॉडेल मध्ये जर आपल्याला क्लायमेटिक डेटा बघायचा असेल तर क्लायमेटिक डेटा मध्ये काय येणार, तर क्लायमेट रिलेटेड जी काही तुमची इन्फो असेल, मग ती टेम्परेचर असेल, रेनफॉल असेल, सनशाईन अवर्स असतील, याच्यामध्ये क्रॉप प्रोडक्शन साठी किंवा क्रॉपची जर प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची असेल तर या टाईपचा जो डेटा आहे तो इम्पॉर्टंट आहे. So was also applied to study impact in climatic parameters in rice wheat system productivity over the Indo-Gangetic plains of India. म्हणजे जर आपल्याला राईस आणि व्हीट या दोन्ही सिस्टीमची प्रोडक्टिव्हिटी जर इन्क्रीज करायची असेल तर त्यासाठी आपण हा क्लायमेटिक डेटा सुद्धा काय करू शकतो, यूज करू शकतो.
So the comparison of observed and simulated rice and wheat yield show that along with climatic parameters, crop productivity can be improved by integrating biotechnological advancements and precision farming. जर आपण कंपॅरिझन केलं किंवा ऑब्झर्वेशन केलं सिम्युलेटेड राईस आणि व्हीट यील्ड म्हणजे आपलं जे राईस आणि व्हीट हे दोन्हींचं जर आपण कंपॅरिझन केलं किंवा ऑब्झर्वेशन केलं अलॉंग विथ क्लायमेटिक पॅरामीटर्स क्रॉप प्रोडक्टिव्हिटी म्हणजे क्लायमेटिक पॅरामीटर्स आणि त्याची क्रॉप प्रोडक्टिव्हिटी आपण जर ऑब्झर्व केलं त्याच्यावरती वर्क केलं तर त्याची ती जे प्रोडक्टिव्हिटी आहे ती इम्प्रूव्ह होऊ शकते बाय युझिंग इंटिग्रेटिंग बायोटेक्नॉलॉजिकल म्हणजे जैव तंत्रज्ञान प्रगती जे बायोटेक्नॉलॉजिकल आणि प्रिसिजन फार्मिंग म्हणजे प्रिसिजन फार्मिंग आपण ऑलरेडी बघितलेली आहे प्रॉपर फार्मिंग किंवा प्रॉपर शेती अचूक शेती म्हणा किंवा बायोटेक्नॉलॉजिकल हे दोन्ही जर इंटिग्रेट केलं तर क्रॉप प्रोडक्टिव्हिटी तिथं इन्क्रीज होऊ शकते. सो सिम्युलेशन बेस्ड मल्टी इयर मल्टी क्रॉप डेली टाइम स्टेप क्रॉपिंग बेस्ड मॉडेल विच इज कॉल्ड एज क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. सो क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंटचा शॉर्ट फॉर्म काय दिलेला आहे क्रॉप मॅन. ओके क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. सो सिम्युलेशन मध्ये आपल्याला मल्टी इयर मल्टी क्रॉप डेली टाइम स्टेप या डिफरंट टाइपचे मॉडेल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्याला क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट असंही म्हटलं जातं. So this model was used in Punjab to study the effects of different dates of transplanting and weather parameters on yield. मग हे जे मॉडेल आहे ते कुठे यूज केलं जातं तर पंजाबमध्ये. मिनिट स्क्रीन शेअर होते का बघते. Okay, so this type of model a simulation based multi-year multi-crop and daily time step cropping based model which is also called as crop production and management. त्यालाच आपण क्रॉप प्रोडक्शन आणि मॅनेजमेंट असंही म्हणतो. आणि पंजाब मध्ये डिफरंट टाइपचे जे डेट्स ऑफ ट्रान्सप्लांटिंग आपल्याला ज्यावेळेस हे करायचं आहे ट्रान्सप्लांट करायचं आहे त्याची डेट असेल किंवा वेदर असेल म्यूट करा वेदर असेल जे तुमचं यील्ड आहे पीक आहे त्याचे पॅरामीटर्स किंवा वेदर हवामान असेल इव्हॅपो ट्रान्समिशन असेल देन वॉटर प्रोडक्टिव्हिटी असेल इव्हॅपो ट्रान्सपिरेशन म्हणजे बाष्पीभवन वॉटर प्रोडक्टिव्हिटी असेल पाण्याचं उत्पादन असेल या सगळ्या गोष्टी त्या मॉडेलमध्ये कन्सिडर केल्या जातात किंवा स्टडी केला जातो किंवा या सगळ्यांचा त्याच्यावरती इफेक्ट होतो. So the analysis show that rice yield in Punjab can be increased by shifting of transplanting from mid-May to lower June onwards. मग ह्याच्यामध्ये हे सगळं जर आपण चेक केलं तर त्याच्यामध्ये काय अनालिसिस काढलेलं आहे की जे भाताचं पीक आहे पंजाबमध्ये ते कधी इन्क्रीज होऊ शकतं ट्रान्सप्लांटिंग और कधी ट्रान्सप्लांट होऊ शकतं तर मिड ऑफ मे टू लोअर जून ऑफ ऑनवर्ड्स म्हणजे मेच्या मध्यावर आणि जूनच्या नंतर असं ते पीक तिथं ट्रान्सप्लांट होऊ शकतं. सो दिस इज क्लायमॅटिक डेटा. नेक्स्ट आहे DSS इन ऍडव्हायझरी सिस्टीम. सो ऍडव्हायझरी म्हणजे काय तर ऍडवाइस. ओके सो ऍडव्हायझरी सिस्टीम मध्ये DSS चा यूज कसा होतो इज अ प्लेइंग एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट रोल इन इंडियन ऍग्रिकल्चर. ओके ई-सागू फॉर्म स्पेसिफिक DSS डेव्हलप बाय IIT Hyderabad and Media Lab Asia under the aegis of Media Lab Asia which help to improve farm productivity by delivering high quality farm specific agro expert decision in timely manner to each farm at the farmers doorstep. म्हणजे ऍडव्हायझरी हा DSS मधला इम्पॉर्टंट रोल आहे ऍग्रिकल्चर मधला. त्यामध्ये डिफरंट टाइपच्या सिस्टीम्स आहेत ऍडवाइस साठी जसे आपण ऍप्लिकेशन्स बघितले. ओके स्मार्टफोन ऍप्स इन ऍग्रिकल्चर सिस्टीम तसेच ह्या ऍडव्हायझरी सिस्टीम्स आहेत. हे जी सिस्टीम आहे ई-सागू ते IIT हैदराबाद मध्ये ते डेव्हलप झालेली आहे DSS नी आणि त्याचा यूज होऊन आपल्याला कशासाठी होतो तर आपलं जे प्रोडक्टिव्हिटी आहे ते इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला त्याचा यूज होतो. अँड दिस इज टाइमली मॅनर टू ईच फार्म ऍट द फार्मर्स डोरस्टेप म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्या डोरस्टेपला जाऊन ते काय करतात की इन्फॉर्मेशन देऊ शकते असं आहे ते.
जसं आपण स्मार्टफोन ऍप्स बघितले की आपल्या मोबाईलमध्ये जर आपण ते ऍप्लिकेशन घेतले तर आपल्याला आपल्या जे पीक आहे त्याचं उत्पन्न आहे त्याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन असेल ती आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकते. द ऍडवाइस was provided at all stages of cultivation of crop. Cultivation of crop means काय तर पिकाची लागवड. ओके, हे ऑलरेडी माहिती आहे सगळ्यांना. कल्टिवेशन ऑफ क्रॉप फ्रॉम सोविंग टू हार्वेस्टिंग म्हणजे कापणीपासून पेरणीपर्यंत जे काही त्याची पिकाची लागवड असेल त्याची सुद्धा ऍडवाइस याच्यामध्ये दिली जाते की कुठल्या स्टेजला आपल्याला किती कल्टिवेशन काय केलं पाहिजे, कोणत्या टाईपचे आपल्याला कल्टिवेशन केलं पाहिजे प्रोडक्टसाठी, क्रॉपसाठी, म्हणजे आपल्या सोविंग पासून हार्वेस्टिंग पर्यंत या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला ऍडवाइस केली जाते. विच रिड्युसेस द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अँड इन्क्रीजेस फार्म प्रोडक्टिव्हिटी ऍज वेल एज क्वालिटी ऑफ ऍग्रिकल्चर कमोडिटी. याच्यामुळे काय होतं, जर आपल्याला ऍडवायझर असेल किंवा त्या ऍप मधून जर आपल्याला समजत असेल तर ऑटोमॅटिक काय होतं की आपल्याला प्रॉपर टाइमला समजतं की जे आपलं कल्टिवेशन ऑफ क्रॉप आहे ते आपल्याला कधी करायचं आहे. त्यामुळं काय होतं की जे तुमच्या कल्टिवेशनची कॉस्ट आहे ती पण तिथे रिड्युस्ड होते आणि तुमच्या प्रोडक्टची प्रोडक्टिव्हिटी किंवा क्रॉपची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. त्याचबरोबर ऍग्रिकल्चरल कमोडिटीचे जे क्वालिटीज आहेत त्या सुद्धा तिथे काय होती, इन्क्रीज होते. सो एम कृषी TM DSS टूल विच इज डेव्हलप बाय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS जी एक सॉफ्टवेअर कंपनी आहे त्या कंपनीने पण एम कृषी TM हे टूल DSS टूल डेव्हलप केलेलं आहे. कुठे, वॉज डेव्हलप इन बोरगाव विलेज महाराष्ट्रामध्ये बोरगाव विलेज मध्ये हे एम कृषी TM हे टूल डेव्हलप केलेलं आहे फॉर प्रॉपर न्यूट्रिएंट अँड पेस्ट मॅनेजमेंट ऍडवाइस फॉर ग्रेप फार्म थ्रू मोबाईल फोन्स. मग ते कशासाठी यूज केलेलं आहे तर न्यूट्रिएंट साठी किंवा पेस्ट मॅनेजमेंट ऍडवाइसेस. पेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच काय, कीड किंवा कीटक मॅनेजमेंट व्यवस्थापन, कीड किंवा कीटक व्यवस्थापनसाठी आपल्याला मोबाईल फोनचा यूज करून जे ग्रेप्स म्हणजे जे ग्रेप्सची द्राक्षांची जी शेती आहे त्यामध्ये जर आपल्याला किती टाईपचे न्यूट्रिएंट्स किंवा कोणते न्यूट्रिएंट्स आपल्याला यूज केले पाहिजे, जे कीटक आहेत, कीड आहे त्यांच्यापासून कसं आपल्याला सिक्युअर प्रिव्हेंट केलं पाहिजे त्यांना किंवा सिक्युअर कसं केलं पाहिजे, हे सगळं मॅनेजमेंट आपल्याला त्या ऍप मधून मिळतं. So integrated pest management is an important parameter in agriculture. Important आहे integrated pest management म्हणजे पेस्ट मॅनेजमेंट किंवा कीटक व्यवस्थापन किंवा कीड व्यवस्थापन हे ऍग्रिकल्चर मधला इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. So integrated pest management means IPM DSS is also called as cell phone was developed for sustainable plant protection. कशासाठी यूज केलं जातं, जे तुमचं पीक आहे, प्लांट आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी त्या इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा यूज केला जातो. सो द DSS हेल्प फॉर सस्टेनेबल IPM फॉर बाय क्रिएटिंग कंटिन्युअस अवेअरनेस अमंग फार्मर्स अँड इन टर्न आउट इम्प्रूव्ह क्रॉप प्रोडक्टिव्हिटी. सेम त्याच्यासाठी जे आपलं कंटिन्युअस अवेअरनेस साठी आणि क्रॉप प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी या ऍडव्हायझरी सिस्टीमचा यूज केला जातो. समजतंय? हे 5 टाईपच्या सिस्टीम झालेल्या आहेत. कोणकोणत्या सिस्टीम्स आपण बघितल्या बघा, एकदा रिवाइज करते. ऍप्लिकेशन्स मध्ये कंपोनंट्स आपण 3च बघितले, डेटाबेस, सॉफ्टवेअर सिस्टीम्स आणि युजर इंटरफेस. आणि ऍप्लिकेशन 5 टाईपचे ऍप्लिकेशन होते. म्हणजे ऍप्लिकेशन म्हणजेच काय तर DSS सिस्टीम ऍग्रिकल्चर मध्ये कुठे यूज केली जाते किंवा त्याचा यूज कसा होतो. तो DSS इन क्रॉप प्रोडक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंट, DSS in crop productivity improvement, DSS in crop water requirements management. Then it is used in irrigation scheduling, climatic data and advisory system. Okay. Next point आहे expert systems in agriculture. So expert system in agriculture. Initially, computer scientists were interested in capturing non-quantitative decision मेकिंग मॉडेल्स इन कम्प्युटर. आता क्वांटिटेटिव्ह आणि नॉन क्वांटिटेटिव्ह असे 2 टाईपचे मॉडेल्स आहेत. नॉन क्वांटिटेटिव्ह मीन्स दे कुड नॉट रिअली बी टेस्टेड बाय एक्सपेरिमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑर विच इज बेस्ड ऑन न्यूमरिकल स्टॅटिकल डेटा. म्हणजे क्वांटिटेटिव्ह म्हणजेच काय तर ते न्यूमरिकल किंवा स्टॅटिकल डेटावरती डिपेंड्स आहेत आणि नॉन क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, स्टॅटिकल आणि न्यूमरिकल डेटावरती डिपेंड नाही.
आणि नॉन क्वांटिटेटिव्ह मीन्स इट इज बेस्ड ऑन न्यूमरिकल अँड स्टॅटिस्टिकल डेटा और दे कुड नॉट रिअली बी टेस्टेड बाय एक्सपेरिमेंट अँड ऑब्झर्वेशन. म्हणजे रिअली ते एक्सपेरिमेंट किंवा ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये होत नाही, ते फक्त न्यूमरिकल आणि स्टॅटिस्टिकल डेटावरती डिपेंड्स आहे. सो कम्प्युटर सायंटिस्ट वेर इंटरेस्टेड इन कॅप्चरिंग नॉन क्वांटिटेटिव्ह डिसिजन मेकिंग मॉडेल्स इन computer and they used expert system to generate those models. आणि expert system चा तिथे यूज केला जातो. So what is expert system? Expert system is an AI software. AI software means artificial intelligence, जो computer system चा पार्ट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अंडर एक्सपर्ट सिस्टीम क्रिएट झालेला आहे. दॅट युजेस नॉलेज स्टोर्ड इन नॉलेज बेस टू सॉल्व प्रॉब्लेम. त्याचा यूज कशासाठी केला जातो? जे नॉलेज बेस प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधल्या एक्सपर्ट सिस्टीमचा यूज केला जातो. इट इज यूज इन मेडिकल डायग्नोसिस, अकाउंटिंग अँड कोडिंग, देन गेम्स. म्हणजे कुठेही आपण त्याचा यूज करू शकतो. अकाउंटिंग मध्ये आहे, मेडिकल मध्ये आहे, कोडिंग मध्ये किंवा गेमिंग मध्ये, अशा बऱ्याचशा ठिकाणी आपण एक्सपर्ट सिस्टीमचा यूज करू शकतो. सो इट इज अन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर. मग त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. व्हॉट आर सम बेसिक अजम्पशन्स अबाउट ह्युमन रिझनिंग दॅट ग्रो एक्सपर्ट सिस्टीम्स. परहॅप्स द इनिशियल प्रायमरी अजम्पशन्स आर. म्हणजे काही त्यासाठी अजम्पशन्स आहेत, बेसिक अजम्पशन्स आहेत एक्सपर्ट सिस्टीम मध्ये, ते दिलेले आहेत. सो एक्सपर्ट नो मोर दॅन नॉन एक्सपर्ट. म्हणजे एक्सपर्टला नॉन एक्सपर्ट पेक्षा पण जास्त माहिती पाहिजे, हे तर कॉमन थिंग्स आहे. सो पीपल यूज इन्फॉर्मेशन अँड नॉलेज विच इज बेस्ड ऑन दी पास्ट एक्सपिरियन्स. म्हणजे काही अझम्पशन्स मध्ये हे पण दिलेलं आहे की जे पीपल्स आहेत ते इन्फॉर्मेशन यूज करणार आहेत, त्यांना पास्ट एक्सपिरियन्सचं नॉलेज पाहिजे. देन पीपल यूज हेरिस्टिक्स. ओके. देन people use specific and priori rules to solve the problems. Then people use focused knowledge to solve the problems. म्हणजे जे काही स्पेसिफिक नॉलेज असेल किंवा प्रायोरिटी बेस्ड जे रूल्स आहेत त्यांचा यूज केला पाहिजे किंवा त्यांना त्याचं नॉलेज पाहिजे. और इट इज फोकस्ड ऑन नॉलेज टू सॉल्व दी प्रॉब्लेम्स. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे नॉलेजची रिक्वायरमेंट आहे ते पण नॉलेज त्यांना इम्पॉर्टंट आहे. ओके. सो दिस इज एक्सपर्ट सिस्टीम इन ऍग्रिकल्चर. समजतंय? एक्सपर्ट सिस्टीम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सॉफ्टवेअर आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे नॉलेज बेस्ड प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. आणि ते कुठे यूज केली जाते? मेडिकल डायग्नोसिस, देन मेडिकल डायग्नोसिस, अकाउंटिंग अँड कोडिंग अँड गेमिंग. नेक्स्ट, स्ट्रक्चरल नेम ऑफ एक्सपर्ट सिस्टीम. Because it was assumed that human problem solvers used rules and knowledge could be captured as a rules based and their processing were the critical component of expert system. म्हणजे जे ह्युमन बेस्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण एक तर रूल्स किंवा नॉलेजचा यूज करून काय करतो? कॅप्चर करतो किंवा सॉल्व्ह करतो. आणि तिथं जे रूल्स आहेत ते काय केले जातात? कॅप्चर केले जातात. मग त्यासाठी काही क्रिटिकल कंपोनंट दिलेले आहेत. मग त्या कंपोनंट मध्ये 6 टाईपचे कंपोनंट दिलेले आहेत. बघा इथं डेटा, डेटाबेस, युजर इंटरफेस आहे. डेटाबेस तर ऑलरेडी सगळ्यांना माहित आहे. युजर इंटरफेस आहे, युजर आहे, नॉलेज बेस, रूल बेस अँड इंटरफरन्स इंजिन टू फॅसिलिटेट अनालिसिस ऑफ दॅट नॉलेज बेस अँड एक्सपर्ट सिस्टीम सॉफ्टवेअर. वन बाय वन आपण हे बघणार आहोत. आणि इथं फक्त एक्सपर्ट सिस्टीम मध्ये फिगर आउट केलेला आहे नॉलेज ऍक्विजिशन, नॉलेज बेस, इन्फरन्स सिस्टीम अँड युजर इंटरफेस. ओके. त्यातला फर्स्ट पॉइंट बघूया, डेटा. सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज मीन बाय डेटा? कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. सो डेटा इज यूज्ड बाय दी सिस्टीम्स include computer generated data that it is used by this. मग त्यामध्ये कम्प्युटर जनरेटेड डेटा असेल किंवा डेटाबेस मधून जो डेटा ऍक्सेस केलेला आहे, गॅदर केलेला आहे, गॅदर म्हणजेच काय तर कलेक्ट केलेला आहे तो डेटा असेल, किंवा जो डेटा युजर कडून कलेक्ट केलेला आहे तो डेटा असेल. म्हणजे डिफरंट टाईपचा डेटा तिथं अवेलेबल आहे.
For example, computer generated data might be derived from an analysis of financial statement data as a part of program to analyze the financial position of company. मग एक्झाम्पल काय दिलेला आहे, कम्प्युटर जनरेटेड डेटा आहे, जो डेटा त्याच्यावरती फायनान्शियल स्टेटमेंटचं अनालिसिस आहे. दिस डेटा इज अ पार्ट ऑफ प्रोग्राम टू अनालिसिस फायनान्शियल पोझिशन ऑफ कंपनी. म्हणजे कंपनीची फायनान्शियल पोझिशन अनालिसिस करण्यासाठी त्या डेटाचा यूज केला जातो. So additional data might be selectively gathered from the integrated database. म्हणजे जो ऍडिशनल डेटा आहे तो ऍडिशनल डेटा पण काय केला जातो, तर ऍडिशनल डेटा तिथं गॅदर केला जातो फॉर दी इंटिग्रेटेड डेटाबेस. Then further the user might be required to generate some assessment or provide some required data. मग त्यामध्ये पण युजरला जो रिक्वायर्ड डेटा आहे असेसमेंटसाठी तो डेटा तिथं प्रोव्हाइड केला जातो. टिपिकली इनिशियल एक्सपर्ट सिस्टीम रिक्वायर्ड दॅट द युजर प्रोव्हाइड की इनपुट्स टू दी सिस्टीम. मग त्यामध्ये जे एक्सपर्ट सिस्टीम आहे, इनिशियली एक्सपर्ट सिस्टीम साठी कोणता डेटा रिक्वायर्ड आहे, तर जो डेटा इनपुट की किंवा की इनपुट तिथे प्रोव्हाइड होते. समजते. डेटा म्हणजे काय थोडक्यात, तर कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. मग डिफरंट वेनी ती इन्फॉर्मेशन तिथं कलेक्ट होते. दिस इज द फर्स्ट कंपोनंट ऑफ स्ट्रक्चर नेचर ऑफ एक्सपर्ट सिस्टीम. नेक्स्ट आहे युजर इंटरफेस. Since the user typically interact with the system and provided it with data and the user interface was critical. User interface म्हणजे काय, it is act as a mediator. So it is interacted with the system and provided with data. म्हणजे डेटा आणि सिस्टीम मध्ये ऍज अ युजर इंटरफेस म्हणून यूज केला जातो. सो however an expert system user म्हणजे जो एक्सपर्ट सिस्टीम आहे त्याचा, so expert system user interface could take many forms. Typically there would be a question from the system and the user would select one or more answer from the list and is an multiple choice test. म्हणजे एक्सपर्ट सिस्टीम मध्ये युजर इंटरफेस मध्ये मेनी फॉर्म्स आहेत, त्यामध्ये क्वेश्चन्स तिथं प्रिपेअर केले जातात किंवा क्वेश्चन्स तिथं सिलेक्ट केले जातात आणि त्यामधून वन किंवा वन पेक्षा जास्त आन्सर तिथं सिलेक्ट केलं जातं. जिथे मल्टिपल चॉईसची टेस्ट असेल त्या ठिकाणी वन और मोर दॅन वन आन्सर इज सिलेक्टेड. From there, the system would go to another question and ultimately provide a recommended solution. आणि त्यावेळेस काय होतं, जी सिस्टीम आहे ते अनादर सिस्टीम जी आहे ती अनादर सोल्युशन साठी रेकमेंड केली जाते. In some cases, the user would need to analyze a picture or movie clip in order to answer the question. म्हणजे काही केस मध्ये ते जे आन्सर आहे युजर इंटरफेस मधून ते पण त्याचं अनालिसिस केलं जातं. समजतं. युजर इंटरफेस अँड डेटा. आपण कंपोनंट स्ट्रक्चरल चे एक्सपर्ट सिस्टीमचे कंपोनंट्स बघतोय. 6 टाईपचे कंपोनंट्स आहेत. डेटा, डेटाबेस, युजर इंटरफेस आणि थर्ड आहे तो युजर. युजर म्हणजे काय असणार आहे, ह्युमन बीइंग्स असतील किंवा इन एनी केस क्लासिक एक्सपर्ट सिस्टीम युजर इज द की कंपोनंट टू दी सिस्टीम. की कंपोनंट आहे सिस्टीमचा युजर. So since it is the user who ultimately provides environmental assessments, म्हणजे एन्व्हायरमेंटल असेसमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी त्या युजरचा यूज केला जातो. आणि इट जनरेट्स द इनपुट फॉर द सिस्टीम अँड अ रिझल्ट. म्हणजे सिस्टीम साठी इनपुट आणि रिझल्ट हे दोन्हीही युजर मध्ये प्रोव्हाइड केलं जातं. आता युजर म्हणजे कोण असणार, एक तर नो वाईस असेल. नो वाईस म्हणजे काय, तर न्यू युजर किंवा एक्सपर्ट युजर असेल. So it given the same interrogation by the system would provide different answer. आणि जे ते न्यू युजर असतील किंवा एक्सपर्ट असतील त्यांच्यामध्ये जे इंट्रोगेशन असेल ते काय करणार, डिफरंट टाईपचे आन्सर्स तिथं प्रोव्हाइड करणार. कारण दोघांच्या मध्ये पण सेम इंट्रोगेशन असणार. म्हणजे जे काय इंट्रोगेशन म्हणजे काय, तर चौकशी. ओके. सो ऍज अ रिझल्ट जनरेटिंग दॅट युजर इंटरफेस अँड बिल्डिंग द सिस्टीम फॉर पर्टिक्युलर टाईप ऑफ युजर आर क्रिएटेड. मग त्याच्यातून रिझल्ट काय निघतो, जर आपल्याला युजर इंटरफेस असेल किंवा सिस्टीम जर बिल्ड करायची असेल तर पर्टिक्युलर टाईपचे जे युजर्स आहेत तिथं यूज केले पाहिजे. सो दिस इज द युजर. युजर मध्ये काय असणार, नो वाईस किंवा एक्सपर्ट युजर. नेक्स्ट कंपोनंट आहे नॉलेज बेस अँड रूल बेस. ओके. सो नॉलेज बेस अँड रूल बेस बेसिकली कन्सिस्टेड ऑफ स्टॅटिक सेट इफ अँड देन. एक तर नॉलेज बेस, कारण जे एक्सपर्ट सिस्टीमचा युजच काय आहे,
तर जे प्रॉब्लेम्स असतील, नॉलेज बेस्ड प्रॉब्लेम असतील, ते काय करायचे, सॉल्व्ह करायचे बाय युझिंग रूल्स अँड नॉलेजेस. So the knowledge base typically consisted of static set of if or then the rules that was used to solve the problems. Rules periodically could be added or removed. म्हणजे periodically आपण ते rules add करू शकतो, ते rules remove करू शकतो. The knowledge needed for solving the particular problem could be summarized and isolated. म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत ते समराइज करण्यासाठी, आयसोलेटेड करण्यासाठी आपण त्या नॉलेजचा यूज करतो. The very knowledge that was used to solve an inquiry also could be used to help explain when particular decision was made. मग त्या नॉलेजचा आपण कशासाठी यूज करतो, जर आपल्याला एखादी इन्क्वायरी सॉल्व्ह करायची असेल किंवा एखादा पर्टिक्युलर डिसिजन जर घ्यायचा असेल तर आपण त्या नॉलेज बेस किंवा रूल बेसचा यूज करतो. सो अकॉर्डिंगली गॅदरिंग, एक्सप्लेनिंग and verifying and validating that knowledge is the focus of the most of the rest of this. काय सांगितलेलं आहे की जे आपलं इन्फॉर्मेशन गॅदरिंग आहे, एक्सप्लेनिंग आहे किंवा व्हेरीफाईंग आहे, व्हॅलिडेटिंग आहे, या टाइपचे जे नॉलेज आहे ते इथं मोस्टली यूज केलं जातं. ओके, समजतंय? 4 टाइपचे कंपोनंट्स इथं झालेले आहेत. कोणकोणते कंपोनंट झालेत इथं? डेटा, डेटाबेस, यूजर इंटरफेस, यूजर, नॉलेज बेस और रूल बेस. नेक्स्ट आहे इन्फरन्स इंजिन. सो इन्फरन्स इंजिन फॅसिलिटेट्स यूज ऑफ रूल बेस. जसं नॉलेज बेस आपण यूज करतो तसं सेम इन्फरन्स इंजिन. मग इन्फरन्स इंजिनचा यूज कशासाठी होतो किंवा काय केलं जातं, रूल बेस मध्ये त्याचा यूज केला जातो. गिव्ह द नेसेसरी इन्फॉर्मेशन ऍज टू एक्झिस्टिंग कंडिशन प्रोव्हाइडेड बाय दी युजर. म्हणजे जी एक्झिस्टिंग कंडिशन आहे युजरनी प्रोव्हाइड केलेली त्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी इन्फरन्स इंजिनचा यूज केला जातो. आता इन्फरन्स इंजिन मीन्स व्हॉट? इट इज अ कंपोनंट ऑफ सिस्टीम that applies logical rules to the knowledge base to deduce new information. म्हणजे याच्यामध्ये पण लॉजिकल रूल्स यूज केले जातात. नॉलेज बेस साठी लॉजिकल रूल्सचा यूज केला जातो. द फर्स्ट इन्फरन्स इंजिन वेअर कंपोनंट्स ऑफ एक्सपर्ट सिस्टीम. म्हणजे एक्सपर्ट सिस्टीमचा तो कंपोनंट आहे इन्फरन्स इंजिन. त्यामध्ये लॉजिकल रूल्सचा यूज केला जातो न्यू इन्फॉर्मेशन डिड्यूस करण्यासाठी. ओके, for example with the system if A then B and if B then C would allow us reason that a let to be B and then to C as a rule based system becomes the norm. म्हणजे एक्झाम्पल काय दिलेलं आहे, रूल बेस्ड सिस्टीम. जर A असेल नंतर B असेल किंवा B नंतर C असेल किंवा डायरेक्टली आपण B to C लिहिलं, म्हणजे असे रूल्स आहेत की त्या रूल नुसारच आपण काय केलं पाहिजे, एक्सपर्ट सिस्टीम मध्ये असाइनिंग केलं पाहिजे. सो डेव्हलपर्स बिकम रेफर्ड ॲज अ नॉलेज इंजिनियर्स. अल्टिमेटली डेटा वॉज गॅदर्ड, कंबाईन्ड अँड प्रोसेस विथ अप्रोप्रिएट नॉलेज टू इन्फर दी मॅचिंग सोल्युशन. मग त्यामध्ये जे डेव्हलपर्स आहेत त्यांनी पण नॉलेज किंवा जे त्यालाच आपण नॉलेज इंजिनियर्स असंही म्हणतो. डेव्हलपर्स म्हणजेच काय तर नॉलेज इंजिनियर्स. डेव्हलपर्स हे कम्प्युटर लँग्वेज मध्ये झालं, नॉलेज इंजिनियर्स हे पण आपल्या एक्सपर्ट सिस्टीम मध्ये झालं. सो अल्टिमेटली डेटा वॉज गॅदर. ते काय करतात, डेटा गॅदर करतात. गॅदरिंग ऑफ डेटा मीन्स टू कंबाईन ऑफ डेटा, देन प्रोसेसिंग ऑफ डेटा अँड विथ द अप्रोप्रिएट नॉलेज. अप्रोप्रिएट नॉलेजचा यूज करून त्या डेटावरती प्रोसेसिंग करायचं आणि त्याच्याशी रिलेटेड जे सोल्युशन आहे मॅचिंग सोल्युशन प्रोड्यूस करायचं. समजतंय? इंटरफरन्स इंजिन मध्ये रूल बेस्ड सिस्टीमचा यूज केला जातो. ऍज पर दी रूलच आपण तिथं प्रॉपर करतो, फॉलो करतो. ओके, आणि लास्ट कंपोनंट आहे एक्सपर्ट सिस्टीम सॉफ्टवेअर. सो बिकॉज दी एक्सपर्ट सिस्टीम कंपोनंट्स वेअर डिस्टिंक्ट, म्हणजे डिफरंट आहेत एक्सपर्ट सिस्टीमचे कंपोनंट. सॉफ्टवेअर कुड बी डिझाईन टू फॅसिलिटेट द ॲबिलिटी ऑफ डेव्हलपर्स टू फोकस ऑन प्रॉब्लेम सोल्युशन रादर दॅन बिल्डिंग द कंपोनंट्स देमसेल्फ. म्हणजे एक्सपर्ट सिस्टीमचे जे कंपोनंट्स आहेत किंवा ते डिफरंट टाइपचे कंपोनंट्स आहेत, त्यामध्ये जे सॉफ्टवेअर्स आहेत इट कुड बी डिझाईन टू फॅसिलिटेट द ॲबिलिटी ऑफ डेव्हलपर्स. म्हणजे डेव्हलपरची जी ॲबिलिटी आहे ती ॲबिलिटी फॅसिलिटेशन साठी त्याचा यूज केला जातो. अँड ॲबिलिटी ऑफ डेव्हलपर्स टू फोकस ऑन प्रॉब्लेम
सोल्युशन. प्रॉब्लेम सोल्युशन मध्ये आपण एक्सपर्ट सिस्टीमचा यूज करतो रॅदर दॅन बिल्डिंग दी कंपोनंट देमसेल्स. आणि कंपोनंट्स बिल्ड करण्यासाठी पण एक्सपर्ट सिस्टीमचा यूज होतो. ऍज अ रिझल्ट अ वाईड रेंज सो कॉल्ड एक्सपर्ट सिस्टीम शेल्स. आणि त्याच एक्सपर्ट वाईड रेंजला एक्सपर्ट सिस्टीम शेल्स असंही म्हणतात. त्या ठिकाणी ती जनरेट केली जाते. फॉर एक्झाम्पल EMYCIN अँड ART. ART मीन्स ऑटोमेटेड रिझनिंग टूल बाय इन्फरन्स कॉर्पोरेशन. इन्फरन्स कॉर्पोरेशन मध्ये ऑटोमॅटिक रिझनिंग टूल्सचा यूज केला जातो. सो दिस इज एक्सपर्ट सिस्टीम सॉफ्टवेअर. एक्सपर्ट सिस्टीम सॉफ्टवेअरचा यूज कशासाठी केला जातो? नॉर्मली प्रॉब्लेम सोल्युशन साठी, और इट फोकसेस ऑन प्रॉब्लेम सोल्युशन. अदरवाइज बिल्डिंग दी कंपोनंट्स बिल्ड करण्यासाठी. आता नंतर एक्सपर्ट सिस्टीम, जसं आपल्या डिसिजन सपोर्ट सिस्टीमचे डेफिनेशन दिलेले आहे तशा एक्सपर्ट सिस्टीमच्या आहेत, त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, पॉइंट समजलेत आज शिकवलेले? एक मिनिट, स्क्रीन गेली वाटतं, एकच मिनिट. स्क्रीन गेलेली आहे. ओके, बघा डिसिजन सपोर्ट सिस्टीम, त्याची डेफिनेशन, त्याचे कन्सर्न, 3 टाइपचे कन्सर्न, देन 3 ऍक्सेप्ट, देन डेफिनेशन, 7 टाइपच्या डेफिनेशन आहेत त्याच्यामध्ये. कंपोनंट 3 टाइपचे आहेत, DSS डेटाबेस, DSS सॉफ्टवेअर सिस्टीम, DSS युजर इंटरफेस. नंतर ऍप्लिकेशन्स आहेत DSS मध्ये, क्रॉप प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट, क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट्स मॅनेजमेंट आणि इरिगेशन शेड्यूलिंग. ओके, नेक्स्ट आहे क्लायमेटिक डेटा अँड ऍडव्हायझरी सिस्टीम. नंतर एक्सपर्ट सिस्टीम इन ऍग्रिकल्चर. देन स्ट्रक्चरल नेचर ऑफ एक्सपर्ट सिस्टीम, त्यामध्ये 6 टाइपचे कंपोनंट, डेटा, युजर इंटरफेस, युजर, नॉलेज बेस, रूल बेस, इंटरफरन्स